एवढंच. पण आज समजलं की भरपूर काय आहे जगामध्ये आणि आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खरं तर मी जाणून पण नव्हतो घेणार आणि मी म्हणजे आज माझं असं मन होतं की काल फोन आला सरांचा, तर मी येणार पण नव्हतो की भरपूर असे हे झाले, म्हटलं असेच काहीतरी असं सन्मान चिन्ह देतात आणि काय थोडं तरी हे आपलं प्रशंसा करतात, कौतुक करतात, झालं संपलं. पण आज म्हणजे मी खरंच स्वतःशी असा लकी मानतो की मी बरं झालं आज आलो. म्हणजे आज तरी आलो कारण सरांचं व्याख्यान ऐकायला भेटलं. ते म्हणजे मी एकदम अनएक्सपेक्टेड होतं की सर येतील, व्याख्यान देतील. म्हटलं आपलं प्रत्येक जे होतं ना आपलं की याचं बसायचं कोणी व्यक्ती येतील आपल्या चीफ गेस्ट वगैरे आपली भाषण वगैरे देतील, ते कंटाळवाणी थोडं ऐकायला वाटतं. पण काय करायचं, पण आज थोडं इंटरेस्टिंग वाटलं ऐकायला. असं मनापासून चांगलं वाटलं की खरंच आपण आल्याचा काहीतरी फायदा झाला आपल्याला आणि भविष्यामध्ये त्याचा खरंच उपयोग होईल. नाहीतर काही म्हणजे आपण बोलतो ना ठिकाणी काही ठिकाणी जातो म्हणजे भरपूर काही सांगतात असं तसं, त्याचा आपलं म्हणजे ऐकायला बरं वाटतं, पण मग भविष्यामध्ये त्याचा उपयोग काहीच होणार नाही हे आपल्याला माहीत असते. पण आज जे ऐकलं त्याचा खरंच उपयोग तर होणारच आहे, सर्वांनाच होणार आहे आणि मलाच नाही, पालकांना आणि इतर विद्यार्थ्यांना पण. आणि सरांनी नोट्स लिहून दिले त्याच्यावरून, मग त्याच्यामुळे इथून जे बाहेर आता आपल्याला क्रायटेरिया आहे की 95+ वाल्यांनी इथं बोलवलं आहे, पण ॲव्हरेज विद्यार्थी पण ते पण विद्यार्थीच आहेत. म्हणून त्यांच्यासाठी पण सरांनी एक असं हे केलं की नोट्स दिले. मग आपण आपल्या फ्रेंड्सला, आपल्या मित्रमैत्रिणींना मदत करू शकतो की समजा कोणी काही अडचणीत असेल तर सरांचं पण त्यांना सजेशन देऊ शकतो किंवा नोट्सवरून तर सांगू शकतो आपण. आता सरांची आर्थिक म्हणजे सर बोलले की लहानपणी त्याची परिस्थिती खूप बिकट होती. तर मला सांगायला आवडेल की माझे जे वडील आहेत त्यांनी पण म्हणजे ते जेवढे मला सांगतात ते तुमची जशी परिस्थिती होती तशीच त्यांची पण होती. म्हणून तुम्ही जे बोलत होते तेव्हा मला त्यांचं म्हणजे असं हे होऊ लागलं की म्हणजे कशी परिस्थिती असते. माझे वडील आहेत तिथेच बसलेले आहेत, ते पण प्राथमिक शिक्षकच आहेत. त्यांनी पण खूप हे केलं मला, म्हणजे आता कसं सांगावं की खूपच हालाकीचे दिवस होते. पण आता जसं तुम्ही सांगितलं की फाटलेली शर्ट किंवा काही आपल्याला आपल्या स्वतःचा विचार न करता आपल्या मुलाचा विचार करतात. म्हणजे आता मी असा दिसतोय, माझ्या असं दिसण्यामागे मी ते उभे राहण्यामागे आणि माझ्या शिक्षणासाठीच त्या गावावरून आम्ही इकडे आलो. म्हणून जे काही ते माझ्यासाठी करतात, तर सरांच्या मार्फत मला त्यांच्यासाठी व्यक्त होण्याचा जो संधी मिळाली त्याच्यासाठी मी सरांचा आभार मानेल आणि माझ्या वडिलांचं तर नेहमी आभारी आहेच मी आणि नेहमीच राहणार. म्हणून आज थोडं मस्त वाटलं आणि इतर व्याख्यानापेक्षा किंवा इतर जे आपलं काय होतात सत्कार समारंभ त्याच्यापेक्षा थोडं वेगळं वाटलं, थोडं नाही खूपच वेगळं वाटलं. म्हणून सर थँक्यू, धन्यवाद. आणि एवढंच माझं बोलून माझे 2 शब्द संपवतो. मला इथे बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद.